जय श्रीराम. वेट लॉस मधील चुका याबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे. आपण भरपूर जण जिम जॉईन करतो, खास का तर वेट लॉस करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी. फॅट लॉस साठी नाही, वजन कमी करण्यासाठी. भरपूर जणांच्या डोक्यात असतं की वजन कमी झालं म्हणजे शरीर बारीक होतं, फॅट सुद्धा निघून जातं. सर्वांना असं वाटतं. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुम्ही वजन कमी करायला जाताना त्यामध्ये भरपूर अशा गोष्टी चुकीच्या करत असतात. त्यामुळे तुमचं मसल लॉस होतं आणि तुम्हाला पुढे त्याचा धोका वाढत असतो. मित्रांनो, तुम्ही जे वजन कमी करायला लागले आणि सुरुवातीला तुम्हाला चांगला रिझल्ट भेटतो 1-2 आठवड्यात, त्यानंतर अचानक वजन कमी होणं बंद होऊन गेलं, म्हणजे म्हणजे तुम्ही समजून घ्यायचं की तुमच्या काहीतरी चुका होतात ते, त्यामुळे तुम्हाला प्रॉपर रिझल्ट भेटत नाहीये. तर मित्रांनो, वेट लॉस करत असताना काय चुका करतात? सर्वात पहिले, तुम्ही क्रॅश डाएट करत होता. क्रॅश डाएट काय असतं? तुम्ही भरपूर कमी खात असतात. तुम्हाला असं वाटतं कमी खाल्लं म्हणजे आपलं वजन लवकरात लवकर कमी होईल. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुम्ही जितकं खाता त्यापेक्षा कमी खायला लागलं तर जेवढी कॅलरी आपल्या शरीराला पाहिजे असती तेवढी प्रॉपर भेटत नाही. त्यामुळे वजन हे कमी होणं प्रॉपर तिथं थांबून जात असतं. त्यानंतर मित्रांनो, हे पहिलं झालं. दुसरं म्हणजे तुम्ही प्रोटीन इंटेक कमी ठेवतात. तुम्ही जितकं प्रोटीन इंटेक कमी ठेवणार तितकं तुमचं मसल लॉस होणार आहे, आणि जितकं मसल लॉस झालं तितकं तुमचं फॅट हे कमी होणार नाहीये, उलट हे वाढत जाणार. तर मित्रांनो, एका तुम्हाला सांगतो, प्रॉपर प्रोटीन इंटेक ठेवा. म्हणजे ज्या अन्न पदार्थातून तुम्हाला चांगलं पुरेसं प्रोटीन भेटेल ते अन्न पदार्थ तुम्ही तुमच्या डाएट मध्ये ऍड करा. त्यानंतर तिसरा मित्रांनो, तुम्ही लिक्विड कॅलरी विसरून जात असतात. तुम्ही फक्त काय करता, सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक, ज्यूस वगैरे या गोष्टी घेत असतात, ज्यामुळे तुमची कॅलरी ही वाढत जात असते आणि त्यामुळे तुमचं वजन हे कमी होत नाही, उलट वाढत जात असतं. त्यानंतर मित्रांनो, चौथं आहे, हे तिसरं झालं. चौथं आहे आपलं कमी झोप होणे. मित्रांनो, तुम्ही फक्त 4-5 तासाची झोप घेतात. इतकं लक्षात ठेवा, जितकं कमी झोप घेणार तितकं तुमचं मेटाबॉलिझम हे मंदावणार आहे, म्हणजे स्लो होणार आहे. त्यामुळे तुमचं फॅट लॉस, वेट लॉस होणार नाही. त्यानंतर मित्रांनो, पुढचं आहे, तुम्ही प्रॉपर बघायला गेलं वॉटर इंटेक कमी ठेवत असतात. तुम्ही पाणी कमी पित असतात. तुमच्या वेट लॉस, फॅट लॉस करत असेल तर आपल्याला पाण्याची खूप गरज असते. पाण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये वाढवण्यासाठी आपल्याला दिवसभरात आपल्या वजनानुसार, वेटच्या नुसार, वजन आणि वेटच्या नुसार तुम्हाला प्रॉपर वॉटर इंटेक करावं लागणार आहे. मित्रांनो, त्यानंतर आहे, तुम्ही काय करतात, तुम्ही अशा गोष्टी काय करत असतात की ज्यामुळे आपलं हंगर हार्मोन्स आहे हे वाढत जात असतं. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला क्रेविंग लागत असते, भूक लागत असते. त्यामुळे तुम्ही इतर गोष्टी जास्त प्रमाणात खायला लागत असतात. त्यामुळे तुमची कॅलरी जास्त प्रमाणात वाढत असते. त्यानंतर मित्रांनो, बघायला गेलं, तुम्ही चीट डे, आता तुम्ही सोमवार ते शनिवारपर्यंत प्रॉपर डाएट करतात आणि शनिवारी तुम्ही चीट डे करतात. चीट डे म्हणजे काय असतं मित्रांनो? एक नॉर्मल थोडंसं बाहेरचं खाणं किंवा घरी काय तेलकट बनवलं असेल ते खाणं, त्याला म्हणतात चीट डे. पण तुम्ही काय करतात, पूर्ण सोमवार ते शनिवारमध्ये जी कंट्रोल केलेली असते, जी कॅलरी मेंटेन केली असते, ती पूर्णतः नाहीशी करून टाकत असतात. आणि चीट डेच्या दिवशी तुम्ही, चीट डे म्हणजे पूर्ण दिवसभर तुम्ही चीट डे करत असतात. जी कॅलरी तुम्ही बर्न केली त्याच्यापेक्षा 10 ते 20 पटीने तुम्ही जास्त प्रमाणात चीट डेच्या दिवशी खाऊन घेत असतात. तर ही सर्वात मोठी चूक आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला पेशंट नसतो. तुम्ही पुरेपूर, तुम्हाला असं वाटतं 7 दिवसात, 10 दिवसात वजन कमी होईल. मित्रांनो, असं नसतं. तुम्ही एक त्याचा ठराविक टाइम घ्या. टाइम तुम्हाला महत्वाचा. तुम्ही 1 महिने, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, वर्षभर असं वाट बघा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल. पण तुम्ही पेशंट ठेवा. तुम्ही पेशंट ठेवत बिलकुल नाही. तुम्हाला एकदम काय असते, लवकरात लवकर कमी होईल. लवकरात लवकर केव्हा कमी होतं? जेव्हा तुम्ही तुमचा मसल लॉस करून घेत असतात आणि प्रॉपर तुम्हाला त्याचं कुठलंही गायडन्स नसतं आणि पुढे तुम्हाला ते धोकादायक असतं. त्यानंतर मित्रांनो, बघायला गेलं, तुम्ही दररोज जिम मध्ये येताना, जिम मधून जाताना वजन तपासणी करत असतात. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, वजन तपासणी दररोज करायची नसते. ती कमीत कमी 15 दिवसातून, 30 दिवसातून, 45 दिवसातून, 60 दिवसातून अशी करायची असते, ज्याने तुम्हाला तुमचा रिझल्ट प्रॉपर दिसेल. तर मित्रांनो, या सर्व चुका आहे ह्या ज्या तुम्ही करतात, ह्या करत्यामुळे तुमचं वजन ठराविक सुरुवातीला होत असतं, वजन वेट लॉस होत असतं, पण अचानक थांबून जात असतं. या चुका जर तुम्ही प्रॉपर बंद केल्या तर तुम्हाला प्रॉपर असं गायडन्स भेटणार. प्रॉपर अशा गायडन्सने जर तुम्ही या चुका टाळल्या तर तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे आणि तुमचं वजन जे थांबलेलं, वेट लॉस जे थांबलेलं आहे ते प्रॉपर परत सुरू होऊन जाईल आणि वेट आपोआप कमी व्हायला लागून जाईल. तर मित्रांनो, या चूक करणं टाळा आणि या चूक सर्व तुम्ही कुठल्या कुठल्या करतात या सर्व कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय तुम्हाला आवडला तर चॅनल आपला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.